नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यल्लमा देवीची यात्रा खटाव येथे चालू आहे. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून व कर्नाटकातून भाविक येत असतात. तसेच या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत देशी जनावरांचा बाजार अर्थात बैल बाजार फार मोठ्या प्रमाणात भरतो. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देखण्या बैलजोड्या येत असतात. या यात्रेचे नियोजन सरपंच रावसाहेब बेडगे, उपसरपंच होन्नाप्पा होनानावर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी पारोजी, रवी नाईक, गणपती मोरे, संगाप्पा पाटील यांनी अतिशय नेटके व जोरदार नियोजन केले आहे. या संदर्भात बोलताना सरपंच रावसाहेब बेडगे म्हणाले, ग्रामपंचायत खटाव रावसाहेब बेडगे खटाव यात्रेनिमित्त खिलारी जनावरांचा भव्य असा बाजार इथं भरत असते आणि ह्या यात्रेपासूनच सगळे पश्चिम महाराष्ट्रात यात्रेला सुरुवात होत असते कर्नाटक महाराष्ट्रामध्ये आणि जातीवंत खिलारी जनावरे इथं विकायला येत असतात आणि 200-300 वर्षापूर्वीपासून हे बैल बाजार इथं खटावात भरत असते. सगळीकडे बैल बाजार लोप पावत असताना आमच्या खटावात अजून म्हणजे टिकून आहे आणि इथं सर्व म्हणजे व्यापारी वगैरे सर्व मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. त्याच्यापासून यल्लमा देवीची यात्रा सुरुवात झालेली आहे आणि उद्या मुख्य दिवस आहे आणि परवा दिवशी बैलगाडी शर्यतीचं भव्य प्रमाणात आयोजन केलेलं आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तालुका सांगोला अकोला गाव आहे आमच्या आजोबापासून ही चालत आलेली जत्रा आहे. मग आम्ही आता हे नवीन पिढीमध्ये व्यवस्थितरित्या जोपासायचा प्रयत्न करतो आणि इथं भरपूर प्रतिसाद आहे. विक्री पण बऱ्यापैकी विकायला जत्रा चांगली आहे. कमिटी पण व्यवस्थित आहे. सगळी कमिटीचं पण काम व्यवस्थित आहे. पाणी पुरवठा वगैरे सगळा चांगला व्यवस्थित आहे. चारा वगैरे मिळतो, दवाखाना वगैरे आहे. ह्या बाजारामध्ये जवळजवळ 15-16 बैल घेऊन आलेला आहे. त्यातले 4-5 दिल्ले आहेत, 7-8 राहिलेले आहेत. चांगले उडाले. नमस्कार. महादेव माळाप्पा करंडे, गाव नंदीश्वर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. हे आमचं म्हणजे वडील चुलतं ही परंपरेचा व्यापार व्यवसाय तिथे येत होतं. आता आम्ही बी जवळजवळ 20-25 वर्ष झाले येतो.